मॅम, तुमची जर्नी कशी सुरू झाली? तुम्ही या बिझनेस मध्ये कसे आलात आणि तुमचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड काय आहे? बेसिकली आम्ही नांदेड जिल्ह्यातले खूप खेड्यात जन्म झालेला म्हणजे रुरल एरियामध्ये जसं म्हणायला गेलं तर व्हेरी ऑर्थोडॉक्स फॅमिली आणि हे पण मग लहानपणापासून शिकण्याची आवड आणि ज्याला आपण म्हणतो ना एक किडा असतो की स्त्री म्हटलं की चूल मूल हे तर आहेच पण मग याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं असं सतत वाटायचं आणि ज्याला वाटतं ज्याला म्हणतात ना की वेन देर इज अ विल देर आर वेज आणि युनिव्हर्स पण तुम्हाला तसं सपोर्ट करतं. सो जरी मी तिथे राहत असेल तरी लग्नानंतर डायरेक्ट मुंबई सारख्या सिटीत आले कारण नवऱ्याला तिथे जॉब असल्यामुळे. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही गावाला जायचो किंवा तिकडे ज्या ज्या वेळेला जायचो दिवाळी किंवा व्हॅकेशन मध्ये बऱ्याचदा असं मी मुंबईला असल्यामुळे मी तिकडे गेले की बरेच गावाकडची मुलं यायची आणि त्यांचे वडील यायचे आणि म्हणायचे की ताई मग ह्याला कुठेतरी जॉब लावून देणार, तू मुंबईला राहते मग तुझ्या कुठल्या ओळखीमध्ये हिला त्याला जॉब लावून देणार. सो ह्या 2-4 वर्षाच्या सुरुवातीच्या काळानंतर मला हे लक्षात आलं की आपण किती जणांना जॉब लावून देणार. आणि तसं बघायला गेलं तर रुरल एरियामध्ये म्हणजे खूप पोटेन्शियल असतं मुलांमध्ये पण मग किती जणांना जॉब लावून देणार. जॉब मागणाऱ्यांपेक्षा जॉब देणारे घडूया का ही ठिणगी मला जवळजवळ 2004ला वगैरे जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलं. आणि मग तिथून मी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिपचे कोर्सेस आणि मग लोकांना उद्योजकतेचे धडे देऊन त्यांनी इंडिपेंडंट व्हावं बिझनेसेस मोठे करावे अशी ही जर्नी तेव्हापासून चालू आहे आणि ती वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे. सो असं मला प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या उद्योजकांना भेटल्यावर इन्स्पिरेशन पण मिळतं.